जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। आज महाराजांची तारखेनुसार पुण्यतिथी आहे। आपल्याच मराठा गद्दारांमुळे महाराज पकडले गेले होते। 40 दिवस असह्य मरण यातना सहन करून 11 मार्च 1689 साली महाराजांनी देहत्याग केला होता। धर्मासाठी त्यांनी आपले बलिदान दिले, म्हणूनच आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत। 7 जन्म घेतले तरी पण आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही, म्हणूनच त्यांना आपण धर्मवीर म्हणतो। त्यांची पवित्र समाधी ही भीमा इंद्रायणीच्या काठी तुळापूर येथे स्थित आहे। अशा या सर्व गुण संपन्न राजाला माझा मानाचा मुजरा। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की राजे राजगडावरून प्रतापगडाकडे गेलेले आहे खानाच्या मोहिमेची आखणी करण्यासाठी। अफजल खान हा महाराजांना जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी स्वराज्यात आला होता, म्हणून जिजामातांचा जीव टांगणीला लागला होता। बाळशंभूच्या आऊचे निधन झाले आहे आणि आता राजांचे काही बरे वाईट झाले तर या विचाराने आऊंची झोप उडालेली होती। खानानेही अनेक मराठी सरदार स्वराज्यातून फोडून आपल्या दावणीला बांधले होते। राजे मात्र बोटावर मोजण्या इतके मावळे आणि सरदार हाती घेऊन मोहिमेची आखणी करत होते। त्यासाठी इशारतीची खूण ठरलेली होती। आपला मेसेज पास करण्यासाठी ही इशारतीची खूण ठरलेली असायची। तोफेचे 3 बार म्हणजे मोहीम फत्ते आणि 5 बार म्हणजे मोहिमेत महाराजांच्या जीवाला धोका, अशी इशारत ठरलेली होती। म्हणजे इथे आपण बघू शकतो की इशारतीची खूण जर चुकली तर वेगळा मेसेज पास होणार होता। अशा परिस्थितीत युद्धातही प्रत्येकाला मन आणि डोकं शांत ठेवून मोहीम यशस्वी करायची असते। महाराज आपल्या मावळ्यांना हे पण सांगतात की प्रत्येकाने आपली ठरवून दिलेली कामगिरी चोख पूर्ण करायची। यदा कदाचित जर खानाने दगा केला आणि आम्हास काही झाले तर आमची चिंता सोडून खानाला जिवंत जाऊ देऊ नये, अशा इशारा त्यांनी आपल्या मावळ्यांना दिला होता। आणि आपल्यानंतर शंभू राजांना हाताशी धरून स्वराज्य चालवावे। यातून लक्षात येते की महाराजांचं स्वराज्यावर किती प्रेम होतं ते। या पुढील भागात काय होतंय ते आता आपण पाहूया। राजे आपल्या खाजगीच्या महलात आले। तबकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले। शंका कुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला। खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नवराज्याचं काय होईल? मासाहेबांची कोण स्थिती होईल? आणि शंभूबाळ आमच्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण करील। आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरतील। बाळशंभू, खरंच तुम्ही आप्तगणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही आलात? बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यासमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली। त्यांचे काळीच कैची घालणारे अखेरचे बोल याद आले। आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरी घातला। राजे पुरते बेचैन झाले। त्यांना काही सुचत नव्हते। कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते। छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा एवढा आकार घेऊन छाती दडपून टाकतायत असे वाटत होते। श्रींचे राज्य, देवाधर्माचे राज्य, त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव, हयातीची होलपट हसतमुखाने सुशीत आलेल्या आऊसाहेब, जिंदगीच्या उंबरठ्यावरच निखाऱ्यांचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ, घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले। महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साद घातली। कोण आहे? जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला। हिरोजीला यात फरमावं। राजांनी त्याला तसंच परतविला। त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली। हिरोजी फर्जंद राजांसमोर मुजरा करून आदबीने उभा राहिला। हिरोजी, डोळ्यास डोळा लागत नाही, केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो, आमच्या संगती चला। जी म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला। पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाऱ्याला उठविले। राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली। टेंबे धरलेले
2 धारकरी, बेलपत्राचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले. मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरने फेकलेले धुसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आगट्या कोयना खोरीत दिसत होत्या. सारेजण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभाऱ्यात ठाणवयांच्या शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपळत होते. राजांनी पायीच्या मोजड्या उतरवल्या. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाजवळच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी 9 पाकळ्यांची 2 डौलदार धर्मचक्रे कोरली होती. त्या 2 धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल तेवढा जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्य मुख कोरलेले होते. राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले. आपल्या पाठकण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठासून भरले जात आहे असा त्यांना भास झाला. राजांच्या मस्तकाची पागा खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरे धोट घोडी धावणी धरू गेली. व्याघ्रमुख, व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा, एक एक पंजा पुढं पुढं टाकीत येणारं रोखल्या नजरेचं व्याघ्रवाहन, त्याच्या पाठीवर आरूढ झालेली शस्त्रसंभार उगारलेली आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी, वाघाच्या उगरलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र, व्याघ्रमुख, उगारलेला पंजा, शस्त्र रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि ते रोखण्यासाठी दात ओठ खाऊन ब्रह्मा बाया सरसावत येणारा खान. राजांची गर्दन क्षणात नागफण्यासारखी ताठ झाली. त्यांचे विस्फारलेले सूर्यपेट डोळे पुरते पेटून उठले. डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिरात गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तपकातील बेलपत्रांची ओंजळ त्यांनी आकाशाने तारका उधळाव्यात तशी शिवलिंगावर उधळली. हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले, जय शंभो, हर हर, जय भवानी. राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता. शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एकसरीत जलवर्षाव करीतच होते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस. 12 मावळांचा डोंगर माथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकेच्या कैक काळ ढगांनी भरून आले. राजगडावरच्या देवमहलात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडीवर वाहू लागल्या. त्यांच्या शेजारी बाळशंभू एका पाटावर बसले होते. भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती. दिवस चढतीला आला. मनाच्या शंका बेलपत्रावर चढून एक एक बिलबदल शिवपिंडीवर वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले. दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकविले. त्यांच्या चंद्रशांत डोळ्यांतून सरासर पाणधारा उतारू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यांतून ओघळत्या पाण्याबरोबर त्याची वरकडची सगळी नाते वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लगेबंद आऊपणाचा. एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुंडीत काढून टाकू लागला. आता माझे शिवबाराजे गड उतारून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील. रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का? जिजाबाई मान वर करीत नाहीत. त्यांचे अंग थरते आहे. कोंदटलेले हुंदके पिंडीला वेढून टाकतायत हे पाहून शंभूबाळ भेदारले. त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गदगद हलवीत हाक घातली, थोरल्या आऊ. थोरल्या आऊंना काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायघोळ फटफटवीत तरतरा आपल्या महलाकडे निघून गेल्या. हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या शंभूबाळांना धाराऊने पुढे होत थोपवून धरले. त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली. जिजाऊंनी आपल्या महलाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साप गोंधळून गेले. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजाजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजावर तळहाताची 3 वेळा थाप मारली. आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात बोलला, आईचा भुत्या, रानाचा वारा. तो परवलीचा बोल होता.
देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरा चालत तो पद्मावती माचीवर आला. सिधोजी थोपट्यांनी फकीराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरकर. सिधोजी आणि विश्वास राजगडाच्या बाले किल्ल्यावर आले. सिधोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली. जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंतातापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिखराक दानांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिधोजी आणि विश्वास जिजाऊंच्या महालात गेले. एका फकीराला सिधोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या. सिधोजीने व विश्वासने त्यांना आदाब मुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्या क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजातच कसे बसाय म्हणाल्या, विश्वास. मुजऱ्यासाठी वागलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासाच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले. मासाहेब, त्वांड गोड करा. जगदंबेनं तारलं समद्यासनी. राजांनी चलाखीनं खानाचा सैफ फोडला. वाघनक्या चालवून धान्यांनी खानाचा पोटाला बाहेर काढलं. संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागून केले. खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरवर आहे. धड जनीच्या टेंभ्यावर गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलया. खानाचा पारावरचा 12,000 तळ जेदे सिलिंबकर भोसले पासलकरांनी एरगाठून टाकलया. हातोहातीच्या हत्यार चालीला जावळी खोऱ्यात तोंड फुटलया. सरलष्करांची घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात. खान समद्या जमेतीनिशा पार बुडाला. आपली फते झाली. विश्वासाचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यातून सरसर आनंदाने अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूंच्या कानशिलाजवळ हाताची बोटे नेती जिजाऊंनी आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहून म्हणाल्या, खान म्हणजे काय म्हणून विचारता? तो खान सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कोणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन जातो त्याला खान म्हणतात बाळराजे. बाळ शंभूंना ते काही उमगले नाही. प्रतापगडावरून जीवमाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले थिजल्या काळपट रक्त ओघळांचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून त्या जीवने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला गेला. डाव्या हाती शंभूचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या. साऱ्यांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूसह सदर बैठकीवर हसत बसत म्हणाल्या, जीवा, दूरची धावणी घेतलीस, काही खाल्लंस? नाही मासाब, पोट भरलंय माझं, म्हणत जीवाने चौरंगावरच्या तबकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यानं मासाहेबांच्या रुजवातीला धाडली या. खानाचे रक्त ओघळत गोठलेले डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्या टाकलेले वाचलेले क्षीर बघताच कपाळावरचे आडवे कुंकू ताणीत जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फारलेल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले. अफजल खान जसं पेरावं तसं उगवतं. त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. याच खानाने गेली कैक वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरणभयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या. क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, सिधोजीराव हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्यांचे लोक त्याचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इतमा मानानं त्याचं दफन करा. गनिम संपला, गनिमी संपली. जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभूबाळ डोळे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. आबा या खानाच्या भेटीला गेले होते. त्याला हातपाय काहीच नसता त्यांनी याची भेट घेतली कशी घेतली असेल? थोरल्या आऊ म्हणाल्या, जो दुसऱ्याला खायला टपतो पण ज्याला कोणीच खात नाही तो खान. मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्यास हातपाय नसतात
ते नुसते मुंडके म्हणजे खान. जो घोड्यावर मांड न घेता तबकावर बसतो तो खान. शेवटी न राहून बाळराजेंनी जिजाबाईंना विचारलेच. धाराऊ म्हणत होती, खान मोठा आहे तर मग हा एवढासा कसा? त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटीत शांतपणे म्हणाले, तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला, तुम्ही याहून मोठा आणा. शंभू बाळांना ही तोड मात्र मनोमन मानवली. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. आज आपण बघितले की महाराजांची मोहीम फत्ते झालेली आहे. महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला आहे. त्याचे उडविलेले मस्तक माँसाहेबांच्या दर्शनासाठी राजगडावर पाठवलेले आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कादंबरीच्या पुढील वाचनासाठी शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.